रचना संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या स्टुडंट्सना भेटायला यूट्यूब त्यांच्या कॉलेजमध्ये येणार हे कळताच त्यांची सुरू झाली आहे तयारी. फॅशन शो म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात काही मॉडेल्स रॅम्पवर चालताना, मस्त मस्त कपडे त्यांनी घातलेले असतात. हे सगळे मस्त कपडे कोण डिझाईन करतात तर ते फॅशन डिझायनर्स. मग फॅशन डिझायनिंग शिकताना नेमकं काय काय करावं लागतं आपण या स्टुडंट्सकडून जाणून घेऊया. मला सांग, फॅशन डिझायनिंगमध्ये काय काय शिकावं लागतं? फार काय म्हणतात त्याला, लिखापडी आहे का? बिट ऑफ लिखापडी, पण मोस्ट क्रिएटिव्हिटी, क्रेझीनेस थोडा, आणि इनोव्हेशन्स, आयडियाज अँड मोस्ट ऑफ दी. ओके, मग तुम्ही सगळे क्रिएटिव्ह आहात असं तुम्ही क्लेम करता? हो. ओके, पण मला सांग, फॅशन डिझायनिंग म्हणजे काय नेमकं? मलाच विचारले. मी थोडंसं काव्यात सांगते. फॅशन म्हणजे फॅशन असतं. तुमचं आणि माझं सगळं सेम असतं. इम्पॉर्टंट असतात कपडे, तितकेच इम्पॉर्टंट असतात ॲक्सेसरीज. पण मला सांग की ॲक्सेसरीज हे तुम्हीच डिझाईन करता का? किती इम्पॉर्टन्स असतं या सगळ्या ॲक्सेसरीजचं? ॲक्सेसरीज ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनीच हा पूर्ण लुक ॲक्वेरिनाचा आम्ही कंप्लीट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आम्ही हे टॉर्च म्हणून दिलेली आहे त्यांच्या हातात, आणि हा बल्ब लाईट होतो, आता होत नाही आहे तो. पण शोच्या वेळेला हा रॅम्पवरती फार सुंदर दिसत होता. आणि ह्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे की ॲक्वेरिना जी लोकं आहेत ती अंडरवॉटर राहतात, आणि त्यांनी ही जेलीफिशपासून तयार करून घेतलं आहे स्वतःच्या यूजसाठी. कितीही वेडे वाकडे असे कपडे असते तरी तुम्ही इतरांना घालत असतात. आज या डिझायनर्सना आपण यांचेच कपडे घालायला लावलेले आहेत आणि त्यांना आपण करायला लावूया रॅम्प वॉक, ते पण क्लासरूममध्ये. आतापर्यंत तुम्ही फक्त लेदरच्या बॅग बघितल्या, आता आमचे कपडे पण बघा. आता नेक्स्ट थीम जी तुम्ही चेक करणार आहात त्याचं नाव आहे टेक्नोलाइट. इट्स अ फ्युचरिस्टिक थीम ऑफ क्रेझी पीपल हू लाईक टू बी टेक्नो सॅव्ही. So let's check out our next theme, Technolite. या बॉक्समध्ये सगळं अंदर की बात आहे, कारण का नेक्स्ट आपण जे कलेक्शन बघणार आहोत यूट्यूबसाठी ऑर्गनाईज केलेले या खास फॅशन शोमध्ये, ते आहे लॉजरी कलेक्शन. पण हे जरा त्याचं सभ्य व्हर्जन आहे. ओके, लॉन्जरी ही एक अशी गोष्ट आहे जी सगळेच घालतात पण त्यांना बोलायला फारसं आवडत नाही. पण हेच नेमकं टॉपिक तुम्ही का चूज केलं तुमच्या स्टुडंट लेवलला? मोस्टली स्टुडंट्स लॉन्जरी कलेक्शन करायला जास्त मागत नाही. ते म्हणतात की लॉन्जरीज म्हणजे कोणी असं करतात, पण आम्ही ते डेअर केलं करायचं. आम्ही म्हणतात काहीतरी डिफरंट करायला पाहिजे, म्हणून आम्ही ते डिसाईड केलं. पण मला सांग, लॉन्जरी सारखा तुम्ही टॉपिक घेतला खरा, पण कॉलेजला प्रोफेसर्सना कसं पटवलं? प्रोफेसर्सना आम्ही भरपूर पाठवलं की नाही आम्हाला हे करायचंच आहे, हे वुमनच्या स्पिरिटसाठी आहे, फ्री स्पिरिट म्हणून आम्ही त्याचं नाव दिलं.
करूया की यांच्यामध्ये कुठला ॲक्ट्रेस किंवा कुठली ॲक्ट्रेस बॅड ड्रेस्ड आहे आणि ह्यांचे काय सजेशन्स आहेत त्यांना. मेघना नायडू, अगर वो कुछ सिंपल गाउन्स डाले तो ज़्यादा अच्छा लगेगा. टाइट फिट वगैरे शो ऑफ वगैरे उस पे इतना अच्छा नहीं लगता. आय थिंक राखी सावंतला मला एक वेगळं लुकमध्ये बघायला आवडेल. अजूनपर्यंत ती कशी ग्लॅमरस मेकअप आणि एकदम ओव्हर द टॉप जाते, तर आय थिंक शी इज लुक गुड इन मिनिमल मेकअप आणि क्यूट ड्रेसेस. आई थिंक रेखा, वो ओवर ड्रेस्ड और ओवर एक्सेसरीज रहती है उसकी ओवर मेकअप के साथ, तो अगर साड़ी, सिंपल साड़ी या सलवार कमीज पहने तो अच्छी लगेगी ज़्यादा. नहीं, इसने जो भी बोला वो झूठ है. रेखा आज की बेस्ट दीवा है. ॲट 50 अबाव उसकी ड्रेसिंग सेन्स अच्छी आहे. तब्बू म्हणणार कारण की ती फक्त साडीच घालते, तिला मोर वेस्टर्न ड्रेसेस घालायला पाहिजे, ती हॉट दिसणार. ईशा देओल इज अ वर्स्ट ड्रेस पर्सन. उसको तो फिल्म भी नहीं मिल रही. सलवार कमीज या साड़ी पहनना चाहिए. और सेम टू हेमा मालिनी को साड़ी छोड़ के कुछ पहनने आता ही नहीं है. तू वाईट कपडे घालतेस, डिझाईन पॅटर्न चांगले असतात, पण तुझ्या बॉडीवरती ते सूट करत नाहीत बिकॉज यू आर डार्क इन कॉम्प्लेक्शन. त्यामुळे स्पेशली तिने तिच्या कलरवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. जे तिला तिच्या कलरला सूट होतील असे गार्मेंट्स तिने ते कलर्स पेअर केले तर ती शी विल लुक मोर Right. बघितलं, फॅशन डिझायनर बनणं म्हणजे तितकंसं काही खाऊचं काम नसतं. बट ॲट दी एंड ऑफ द डे ज्यात तुम्ही सर्वात जास्त कम्फर्टेबल असाल तीच खरी फॅशन. तर मग हे होतं माझं या आठवड्याचं ज्ञान. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी. तोपर्यंत SMS करा YTube तुमची प्रतिक्रिया, तुमचे सजेशन्स आणि पाठवा 51818 वरती किंवा ईमेल करा youthtube@ibnlokmat.tv वरती. आणि तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.